मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे यांनी मोठा लढा उभा केलाय। मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी पुकारलेल्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि मनोज जरांगे प्रसिद्धीस होतात आले। मनोज जरांगे यांनी दुसऱ्या टप्प्यात केलेलं उपोषण 9 दिवस चाललं। अखेर राज्य सरकारच्या समितीने आरक्षणाबाबतचं आश्वासन दिल्यानंतर जरांगेंनी त्यांचं उपोषण मागे घेतलं। गेल्या अनेक दशकांपासून मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतचा लढा हा सुरू आहे। मराठा आरक्षणासाठी अनेक तरुणांनी आत्महत्या देखील केल्या आहेत। परंतु मराठा आरक्षणाची मागणी कधी सुरू झाली आणि ही मागणी करणारी व्यक्ती नेमकी कोण असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल। आरक्षण मिळालं नाही तर जीवन संपेन असं म्हणत स्वतःला गोळी मारून घेणाऱ्या अण्णासाहेब पाटील यांनी सर्वात आधी मराठा आरक्षणाची मागणी केली होती। अण्णासाहेब पाटील नेमके कोण होते आणि त्यांनी मराठा आरक्षणाचा लढा कसा दिला होता हे आपण समजून घेऊयात पुढच्या काही मिनिटांमध्ये। नमस्कार, मी राहुल गायकवाड, मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत आहे। 1980 मध्ये अण्णासाहेब पाटील यांनी सर्वात आधी मराठा आरक्षणाची मागणी केली होती। पाटील काँग्रेसचे आमदार होते। त्यांनी त्यांच्या पक्षाच्या विरोधात जात मराठा आरक्षणाची मागणी केली होती। त्यांची मागणी मान्य न झाल्याने त्यांनी स्वतःचं आयुष्य संपवलं होतं। अण्णासाहेब पाटलांनी पेटवलेल्या मराठा आरक्षणाच्या चिंगारीचं आज वणव्यात रूपांतर झालंय। पाटण तालुक्यातील एका छोट्याशा गावात पाटलांचा जन्म झाला होता। त्यांच्या सुरुवातीचा काळ हा हलाखीचा होता। ते माथाडी कामगार होते। शिक्षणाच्या संधी कमी असल्याने त्यांनी सुरुवातीला साखर कारखान्यात काम करण्यास सुरुवात केली। त्यानंतर त्यांनी एका लाकडाच्या कारखान्यात मजूर म्हणून काम करायला सुरुवात केली। कामगारांच्या हाल अपेष्टा पाहिल्यानंतर त्यांनी कामगारांच्या न्याय हक्कांसाठी लढण्याचा निर्णय घेतला। पोटापाण्यासाठी पुणे, कोल्हापूर, सांगली या भागातून आलेल्या माथाडी कामगारांचा संघर्ष त्यांनी जवळून पाहिला होता। अपार कष्टानंतरही माथाडी कामगारांना तुटपुंजा मोबदला मिळत होता। 1960 मध्ये अण्णासाहेब पाटलांनी माथाडी कामगारांसाठी लढा पुकारला। माथाडी कामगारांना पुरेसा मोबदला, आरोग्याच्या सुविधा, सामाजिक सुरक्षा मिळावी यासाठी त्यांनी आंदोलन पुकारलं। त्यांचा लढा इतका मोठा होता की त्यांच्या लढ्यानंतर 5 जून 1969ला महाराष्ट्र सरकारला माथाडी कामगार कायदा करावा लागला। अण्णासाहेब पाटील हे काँग्रेसचे सदस्य होते। ते विधान परिषदेवर काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून गेले होते। त्यांनी त्यांच्या आमदारकीचा वापर करत कामगारांच्या कल्याणासाठी काम केलं। 1980 मध्ये त्यांच्या लक्षात आलं की केवळ माथाडी काम करणारेच नाही तर संपूर्ण मराठा समाजाची स्थिती बिकट आहे। महाराष्ट्रातील सर्वात मोठा समाज असला तरी मराठा हा अनेक पोट जातींमध्ये विभागला गेला होता। मराठा समाजातील मोठा वर्ग हा गरीब असल्याचं त्यांच्या लक्षात आलं। 1980 मध्ये त्यांनी राज्यव्यापी मोर्चा काढून मराठा समाजाच्या लोकांशी गावोगाव जाऊन चर्चा केली। यातूनच पुढे जाऊन त्यांनी अखिल भारतीय मराठा महासंघाची स्थापना केली। या संस्थेच्या माध्यमातून मराठा आरक्षणाचा लढा व्यापक करण्यात आला होता। 22 मार्च 1982ला आर्थिक निकषांवर आरक्षण देण्यासाठी पाटलांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मोठा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चातून काँग्रेस सरकारसमोर 10 मागण्या ठेवण्यात आल्या होत्या, ज्यात आर्थिक निकषांवर आरक्षणाची मागणी करण्यात आली होती, तर दुसरीकडे शेतमालाला हमीभाव द्यावा अशी देखील मागणी होती। मागण्या मान्य न झाल्यास जीवन संपवण्याचा इशारा पाटलांनी सरकारला दिला होता। त्यावेळचे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांनी त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत। शब्दाला पक्के असणाऱ्या अण्णासाहेबांनी 23 मार्चला स्वतःला गोळी मारून घेत जीवन संपवलं। अण्णासाहेब पाटील यांची मागणी आर्थिक निकषांवर आरक्षणाची होती। 1990ला मंडल कमिशन लागू करण्यात आलं। त्यानंतर आर्थिक निकषांवरील आरक्षणाची मागणी ही मागे पडली आणि जातीच्या आधारावर आरक्षण देण्याची मागणी पुढे करण्यात आली। 2004 साली महाराष्ट्र सरकारने कुणबी समाजाचा समावेश हा ओबीसीमध्ये केला। आता मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे। सरकारने ज्यांच्या कुणबी नोंदी आढळल्या आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात देखील केली आहे। मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावं ही मनोज जरांगे यांची मागणी सरकार पूर्ण करतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आणखी कुठल्या प्रकारच्या स्टोरीज तुम्हाला पाहायला आवडतील हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। धन्यवाद।